नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। गेल्या काही दिवसांमध्ये घरांच्या लॉटरी संदर्भात अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत। सिडकोच्या डिसेंबर 2025 मधील EWS अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या योजनेचा निकाल जाहीर झाला। त्याचबरोबर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीचा निकालही 6 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला। आता मात्र सर्वांचे लक्ष लागलेले आहे आगामी म्हाडा आणि सिडकोच्या लॉटरीकडे। येत्या काही दिवसांमध्ये किंवा पुढील काळात कोणकोणत्या ठिकाणी घरांच्या योजना ह्या जाहीर होणार आहेत, कोणत्या मंडळाची लॉटरी आधी येणार आहे, कोणत्या उत्पन्न गटासाठी एकूण किती घरे उपलब्ध असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घरांच्या किमती किती असणार आहेत। म्हाडाच्या लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच सिडकोने नवी मुंबईमध्ये तब्बल 4779 घरांची योजनाही जाहीर केलेली आहे। ही योजना काय आहे, कोणत्या ठिकाणी घरे आहेत, त्यांच्या किमती काय आहेत आणि त्याचं संपूर्ण वेळापत्रक काय असणार आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। कोकण मंडळाची आगामी सोडत ही ऑगस्ट महिन्यामध्येच जाहीर होण्याची शक्यता आहे। या लॉटरीमध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भंडारली, गोटेघर तसेच विरार बोळिंज यासारख्या परिसरातील घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे। यानंतर महत्त्वाची लॉटरी म्हणजे म्हाडाच्या पुणे मंडळाची लॉटरी। पुणे मंडळाकडून जवळपास 3500 घरांची लॉटरी ही जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तसेच याची सुद्धा जाहिरात ही याच महिन्यामध्येच म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येच प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आलेले आहे। तर आपण सिडकोकडून जी योजना जाहीर केलेली आहे याबद्दलचं प्रसिद्धीपत्रक आणि तसेच याची जाहिरात जी आहे ही सर्व वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नवे घर नवी ओळख या योजनेअंतर्गत तळोजा, खारघर, कळंबोली या ठिकाणी या लॉटरीमधील घरे असणार आहेत आणि घरांच्या किमती या 23,50,000 पासून सुरुवात होत असून नवी मुंबईमध्ये तुम्ही 23,50,000 पासून आपलं घर हे बुक करू शकता किंवा सिडकोच्या या योजनेअंतर्गत मिळवू शकता। सिडकोने नवी मुंबईमध्ये तब्बल 4779 घरांची योजना ही जाहीर केली आहे। ही योजना मुख्यतः EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच आहे। म्हणजे याच योजनेतील सर्व घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेमधील असणार आहेत। या योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी म्हणजे पहिली अट म्हणजे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि दुसरी अट म्हणजे अर्जदाराच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावावर संपूर्ण भारतामध्ये कुठेही पक्के घर नसावे। या संदर्भातील अधिकृत माहिती तसेच प्रसिद्धीपत्रक सिडकोने आपल्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केले आहे। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी सिडकोच्या अधिकृत नियम व अटी नक्की तपासाव्यात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे LIG अर्थात अल्प उत्पन्न गटातील घरांची लॉटरी। LIG गटासाठीची प्रक्रिया सध्या न्यायालयीन निर्णयामुळे पुढे ढकलली असल्याची माहिती आहे। या प्रकरणातील न्यायालयीन निर्णय आल्यानंतरच LIG घरांच्या लॉटरीतील पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र EWS उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध असलेल्या योजनेवर नक्की लक्ष ठेवता येईल। विशेषतः तळोजा परिसरामध्ये घरांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुलनेने परवडणाऱ्या दरांमध्ये घर घेण्याची संधीही निर्माण होत आहे। आता आपण सिडकोकडून जे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती घेऊया। प्रेस नोट, सिडकोची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवीन गृहनिर्माण योजना 4779 सदनिका 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरू। सिडको महामंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच EWS 4779 सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात येत असून शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता www.sidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरू होईल। या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर 39 येथे 4229 घरे, कळंबोली बस डेपो या ठिकाणी 257 आणि खारघर बस डेपो या ठिकाणी 293 सदनिका उपलब्ध आहेत। योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव आहेत। प्रत्येक प्रकल्पाची सदनिकाची किंमत व सर्व इतर शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयापर्यंत असलेले व भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत।
सविस्तर पात्रता निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. तळोजा, कळंबोली व खारघर हे नोड्स विस्तृत रस्ते, जाळे, रेल्वे मेट्रो सुविधा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समीपामुळे उत्तम दळणवळणाने जोडले गेलेले आहेत. सदनिकांचे वाटप हे पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी व योजनेच्या अटी शर्तीच्या पूर्ततेच्या अधीन राहील. अद्ययावत माहितीसाठी अर्जदारांनी सिडको होमच्या संकेतस्थळावरती भेट द्यायची आहे, असे हे सिडकोकडून परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. आता आपण जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ती पाहून घेऊया. सिडको शहरांचे शिल्पकार, नवे घर नवी ओळख अशी ही जाहिरात आहे. यामध्ये माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये माझ्या पसंतीचे सिडकोचे घर, 4779 सदनिका, आरामदायी EWS घरे असे ही आहे. बुकिंग विंडो 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होईल. या ठिकाणी तळोजा, खारघर, कळंबोली आणि हे प्रकल्प स्थळ आहेत आणि त्यांचे हे रेरा क्रमांक दिलेले आहेत. हे तुम्ही वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. आता आपण सिडकोच्या वेबसाईटवरती जाऊन घरांची किमती किती आहेत, त्यांचं बुकिंग कसं करायचं आहे, कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत, त्यांचं क्षेत्रफळ काय आहे त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेऊया. त्यासाठी www.sidcohomes.com या संकेतस्थळावरती जायचं आहे. या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला दिसेल की नवे घर नवी ओळख, तळोजा, खारघर, कळंबोली आणि स्वतःच्या हक्काच्या घरासोबत करा स्वाभिमानाने एक नवी सुरुवात. माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये माझ्या पसंतीचे सिडकोचे घर, आरामदायी 4779 EWS घरे, स्थळ खारघर पूर्व, तळोजा, सेक्टर नंबर 39 या ठिकाणी 23.50 लाखांपासून या ठिकाणी घरांच्या किमती आहेत. त्यानंतर कळंबोली बस डेपो या ठिकाणी 37.70 लाख रुपयापासून आहेत आणि खारघर बस डेपो 43.50 लाखापासून या ठिकाणी किमती आहेत. नोंदणी आणि बुकिंग आता सुरू आहे. टप्प्याटप्प्याने अर्ज कसा करावा याच्या मार्गदर्शिकेसाठी येथे क्लिक करावं असं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता आपण या ठिकाणी घरांच्या ज्या किमती आहेत त्या किती आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. प्रगती पॅराडाईज कळंबोली बस डेपो सेक्टर 17 ही म्हणजे ऑगस्ट 26मध्ये जी योजना आहे त्याच्यासाठी आहे. या ठिकाणी त्याचा रेरा क्रमांक दिलेला आहे आणि हे बांधकाम जे आहे हे 31 ऑगस्ट 2028 रोजी पूर्ण होणार आहे आणि या ठिकाणी EWS प्रकारामध्ये 1 BHKचं घर आहे. रेरा क्षेत्रफळ हे 27.10 ते 27.12 चौरस मीटर एवढं आहे आणि क्षेत्रफळ हे 322 चौरस फूट एवढा असणार आहे. यानंतर वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 6 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न आणि या ठिकाणी एकूण सदनिका या 257 उपलब्ध आहेत आणि घरांच्या किमती या 37.70 लाख रुपये एवढी आहे. यानंतर रायगड रेसिडेन्सी तळोजा सेक्टर 39 या ठिकाणी हा त्याचा रेरा क्रमांक दिलेले आहे आणि याचं बांधकाम पूर्ण हे 31 डिसेंबर 2027 रोजी पूर्ण होणार आहे. या ठिकाणी सुद्धा EWSसाठी 1 BHKची घरे आहेत. त्याचं रेरा क्षेत्रफळ हे 27.47 ते 27.56 चौरस मीटर एवढं असून क्षेत्रफळ हे 322 चौरस फूट एवढं आहे. या ठिकाणी एकूण सर्वात जास्त सदनिका 4229 सदनिका या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि घरांची किंमत ही 23.50 लाख रुपये एवढी आहे. यानंतर पुढचा संकेत क्रमांक म्हणजे तक्षशिला हाईट्स खारघर बस डेपो सेक्टर 14 या ठिकाणी ही जी घरे आहेत त्यांचा हा रेरा क्रमांक दिलेला आहे आणि त्यांचं बांधकाम हे 30 एप्रिल 2028 रोजी पूर्ण होणार आहे. तसेच या ठिकाणी 1 BHKची घरे असून रेरा क्षेत्रफळ हे 27.10 ते 27.12 चौरस मीटर असून क्षेत्रफळ हे 322 चौरस फूट आहे आणि या ठिकाणी एकूण 293 सदनिका उपलब्ध आहेत. तर घरांची किमती या 43.50 लाख एवढी आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.